दैवी शक्तीच्या आधारे कॅन्सरसारखा आजार बरा करणारा भोंदू राजेंद्र गडगे महाराज याला अनिसच्या तक्रारीनंतर आज पहाटे अटक करण्यात आली। संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाने स्वयंघोषित महाराज राजेंद्र गडगे आश्रम चालवतो, तसेच धार्मिक विधी व होम हवन करत कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करत असल्यास तोच त्याच्या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसारित करत असल्याची जाहिरात करत होता। गडगे महाराज भक्ताकडून मोठ्या प्रमाणात रकमाबी पावत्या देत वसूल करत असल्याचेही समोर आले होते। भोंदूबाबाच्या काही तक्रारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव असलेल्या संगमनेर येथील ॲडव्होकेट रंजना गवांदे याच्याकडे काही लोकांनी केल्या होत्या। त्यानंतर गवांदे यांनी 8 दिवसापूर्वीच पोलीस व जिल्हा प्रशासनाला निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली होती। भोंदू राजेंद्र गडगे याच्या संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे आमच्या प्रतिनिधींनी जात गडगेची बाजू जाणून घेतली असता मी अकपा किंवा 51,000 देणगी घेत नाही व त्याची एक तरी पावती दाखवा असा उलट प्रश्न करत मी मंत्राने कॅन्सर बरा करण्याचा दावा किंवा मी तस बोललोच नसल्याच स्पष्ट केलं होत। उलट त्यानंतर गडगेने त्याच्या यूट्यूब चॅनलद्वारे तोच खरा कसा याचा गवगवा सुरूच ठेवला होता। त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी संगमनेर तालुका पोलिसात रमेश गडगे, त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉक्टर मोहन पुरी तसेच सूरज व मधुकर शिंदे याच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांना जादूटोणा विरोधी कायदा आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच अन्य विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करत रमेश गडगे व मधुकर शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे। बाईट प्रवीण साळुंके, पोलीस निरीक्षक, संगमनेर तालुका पोलीस। राजेंद्र गडगे करत असलेल्या बुवाबाजी विरोधात यापूर्वीही काही तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने कानाटाळा का केला हा प्रश्नही उपस्थित होतोय। अमनिसच्या रंजना गवांदे यांनी व त्याच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे राजेंद्र गडगेचा दरबार आता उठला आहे। काल दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम यांचा तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आलेला होता। त्याच्या चौकशीनंतर सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा रजिस्टर नंबर 195/2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सन 2013 तसेच भारतीय न्याय संहिता 2023, ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट, त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगावपान, त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। गुन्ह्याच्या संदर्भाने तपास चालू आहे, पुढील तपास करीत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत होते, तसंच त्याने खंडणी देखील मागत असल्याचा एक व्हिडिओ स्वतः बाबांनी प्रसारित केला होता। या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करणार? एका व्हिडिओमध्ये मधुकर शिंदे नावाचा व्यक्ती आणि सदर गडगे महाराज या दोघांचे आणि अजून 2 लोकांचे व्हिडिओमध्ये दिसत होतं की पोलिसांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलेलं होतं। त्याची सुद्धा तपासात कारवाई करायची आपण ही करत दक्षता घेत आहोत। आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे, मान्य न्यायालयात हजर करीत आहोत। धन्यवाद।